एजेलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय महाफास्ट न्यूज 100. स्वतःला टेस्ट करत रहा. मुंबईत आजपासून 9 तारखेपर्यंत विशेष अधिवेशन. विधानसभेचे एकूण 288 प्रतिनिधी आमदारकीची शपथ घेणार. कालिदास कोळंबकर यांनी हंगामी अध्यक्षपदाची शपथ घेतली. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कोळंबकरांची दुसऱ्यांदा निवड. मुख्यमंत्री फडणवीसांच्या मुख्य सचिवपदी श्रीकर परदेशी यांची नियुक्ती. श्रीकर परदेशी 2022 पासून फडणवीसांचे प्रधान सचिव. परदेशी यांनी पंतप्रधान मोदींसोबतही उपसचिव म्हणून काम केलंय. राज ठाकरेंना सोबत घेण्यात आम्हाला रस. आमचे विचार जुळतात. पालिका निवडणुकीत जिथे शक्य असेल तिथे राज ठाकरेंना सोबत घेण्याचा विचार. फडणवीसांची माहिती. महाराष्ट्राला पुढे नेण्याचा राज ठाकरेंचा विचार. राज ठाकरे आणि आमचे विचार जुळते. राज ठाकरेंवर विचारलेल्या प्रश्नावर बावनकुळेंची प्रतिक्रिया. लोकशाहीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न होणं हे चुकीचं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर व्हाव्या असा आमचा प्रयत्न असेल. रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. आजची टेस्ट लंग्सची म्हणजे फुफ्फुसांची. एखाद्या व्यक्तीकडे किती ताकद आहे हे बाहुंनी नाही, फुफ्फुसांवरून कळेल. तुम्ही पण टेस्ट करा, वाढदिवसांना कामी येईल. त्यामुळे जेव्हा हेल्थ टेस्टच्या बाबतीत माझा भरोसा आहे भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजेलिस डायग्नोस्टिक्स. स्वतःला टेस्ट करत रहा. राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा पूर्ण. नागपूर अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. गृहमंत्रीपदाऐवजी एकनाथ शिंदेंना 3 मंत्रिपदांचे पर्याय. महसूल, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा पर्याय असल्याची सूत्रांची माहिती. भाजपकडून शिंदेंना पर्याय. मंत्रिमंडळ विस्ताराचा संपूर्ण अधिकार मुख्यमंत्र्यांचा. फडणवीस योग्य वेळी मंत्रिमंडळाचा विस्तार करतील. चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. तर मंत्रिमंडळ विस्तारात चांगला मान मिळावा हीच आमची भूमिका. दीपक केसरकरांचं वक्तव्य. नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 11 किंवा 12 तारखेला होण्याची शक्यता. भाजपचे 11 ते 12, शिवसेनेचे 8 ते 9 तर राष्ट्रवादीचे 8 ते 9 मंत्री शपथ घेण्याची शक्यता. एकाच पक्षाचं सरकार असल्यावरही धुसफूस असते. महाराष्ट्रात तर 3 पक्षांचं सरकार. शिंदेंच्या नाराजीच्या प्रश्नावर भुजबळांची प्रतिक्रिया. महायुतीकडे 232 आमदार तर मंत्रिपद 43. त्यामुळे थोडी कसरत करावी लागेल. सर्वांचा ताळमेळ बसवण्यासाठी नेत्यांना कौशल्य दाखवावं लागेल. मंत्रिपदाच्या प्रश्नावर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा दिलासा. आयकर विभागाकडून जप्त केलेली मालमत्ता मुक्त करण्यात आली. दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाचा निर्णय. पार्थ पवार, सुनेत्रा पवारांच्या संबंधित जप्त मालमत्ताही मुक्त. लोकशाही बळकट करण्यासाठी अजित पवारांनी केलेल्या प्रयत्नांना यश. दादांची जप्त केलेली मालमत्ता आयकर विभागाने परत केल्यानं सुषमा अंधारेंचा खोचक टोला. पुण्याच्या पालकमंत्री पदावरून भाजप आणि दादा गटात रस्सीखेच. पालकमंत्रीपद आम्हाला हवं, प्रदीप गारटकरांची मागणी. तर वरिष्ठ सांगतील ते करणार, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पराभूत उमेदवारांनी अजितदारांची भेट घेतली. सुनील टिंगरे, अतुल बेनके, राजेश पाटील, यशवंत माने, देवेंद्र भोयारांची दादांसोबत बैठक. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जात धनंजय मुंडेंनी भेट घेतली. ईव्हीएमवर दोषारोप करण्याऐवजी राहुल गांधींनी आत्मचिंतन करावं. भविष्यात तरी त्यांना चांगल्या जागा निवडून देतील. डीडी सह्याद्री वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत फडणवीसांचा राहुल गांधींना टोला. ईव्हीएम विरोधात राहुल गांधी मार्कडवाडीतून लॉंग मार्च काढणार. आमदार उत्तम जानकरांची माहिती. सोलापुरात मवियाकडून ईव्हीएम विरोधात आक्रमक भूमिका. दररोज स्वतःला टेस्ट करत राहिलं पाहिजे, कारण टेस्ट करूनच मनुष्य बरा होतो. म्हणूनच जेव्हा हेल्थ टेस्टचा प्रश्न येतो तेव्हा मी विश्वास ठेवतो भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजेलिस डायग्नोस्टिक्स. स्वतःची टेस्ट करत रहा. राहुल गांधींनी आधी बहिणीला राजीनामा द्यायला लावला, कारण तिथे ईव्हीएमवरच विजय झाला. ईव्हीएम मध्ये दोष वाटत असेल तर त्यांनी देशाची माफी मागावी, कारण ईव्हीएम त्यांच्याच घरच्यांनी आणलं. सुधीर मुनगंटीवारांचा टोला. ईव्हीएम विरोधी आंदोलनावर चर्चा सुरू. पुढील दिशा लवकरच ठरेल. शरद पवारांची प्रतिक्रिया. जोपर्यंत ईव्हीएम विरोधात रस्त्यावर येऊन लढणार नाही तोपर्यंत सत्य बाहेर पडणार नाही. राहुल गांधींच्या लॉंग मार्चवरून जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. विरोधकांकडे मुद्दे नसल्याने ईव्हीएमचा नवा मुद्दा काढला. अशोक चव्हाणांचा विरोधकांवर हल्लाबोल. ईव्हीएम मशीन डिझाईन करताना काहीतरी गडबड. पृथ्वीराज चव्हाणांकडून शंका व्यक्त.
महाराष्ट्र हरियाणाच्या निवडणुकीत लोकशाही धाब्यावर बसवली. बाबा आढाव यांना आंदोलन करावं लागलं. असं कृत्य करून हे सरकार आलं. बाबा आढावांच्या आंदोलनावरून अंबादास दानवेंची सरकारवर टीका. भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन. वयाच्या 84व्या वर्षी मधुकर पिचड यांनी घेतला अखेरचा श्वास. पिचड यांच्या निधनानं कर्मसिद्धांताचा उपासक आपण गमावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मधुकरराव पिचड यांना श्रद्धांजली अर्पण. भूमिपुत्रांचा कैवारी हरपला. मधुकरराव पिचड यांच्या जाण्याने महाराष्ट्राचं कधीही न भरून येणारं नुकसान. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून ट्विट. तर महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक क्षेत्रातील मार्गदर्शक नेतृत्व हरपलं. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून मधुकरराव पिचड यांना श्रद्धांजली. चांगल्या सहकार्याला मुकलो. मधुकर पिचड यांच्या कुटुंबियांना परमेश्वर शक्ती द्याव. शरद पवारांकडून मधुकर पिचड यांना श्रद्धांजली. शरद पवार गटाच्या संसदीय समितीची 10 डिसेंबरला बैठक. पक्षाचे देशभरातील वरिष्ठ नेते बैठकीला हजर राहणार. पक्षांतर्गत बदल. आगामी निवडणुकांवर बैठकीत चर्चा होणार. लाडक्या बहिणींना 1 जानेवारीपासून 2100 रुपये द्यावेत. खासदार सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. तर 2100 रुपयांबाबत नागपूरच्या अधिवेशनात तरतूद करणार. शिरसाडांची माहिती. अर्थसंकल्प कधी मांडला जातो याची सुप्रिया सुळेंना माहिती आहे. लाडक्या बहीण योजनेवरील सुप्रिया सुळेंच्या मागणीवर सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. ठाकरे गटाच्या आमदारांचं आमच्यासोबत बोलणं. आमदारांच्या चर्चेतून ठाकरे गटात खदखद असल्याचं लक्षात येतं. शंभूराज देसाईंचं ठाकरे गटाच्या आमदारांबाबत वक्तव्य. उद्धव ठाकरेंच्या सोशल मीडिया पेजवरून शिवसेना शिंदेंच्या पेजला फॉलो. तर शिंदेंकडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेना ठाकरे पेजला फॉलो. यामुळे चर्चेला उधाण. मनोज जरांगेंचा राज्य सरकारला नवा अल्टिमेटम. 5 जानेवारीपर्यंत सरकारने मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावा, नाहीतर पुन्हा आंदोलन उभं करून सरकारला परेशान करणार. मनोज जरांगेंचा इशारा. आरबीआयचा मोठा निर्णय. कृषी कर्जाची मर्यादा वाढवली. आता हमीशिवाय शेतकऱ्यांना मिळणार कर्ज. जिल्हा परिषदेचा 133 कोटी अखर्चित निधी शासनाच्या तिजोरीत जमा होणार. पुणे जिल्हा परिषदेवर नामुष्की. राज्यात ईव्हीएम विरोधात आरोपसत्र कायम. 755 केंद्रांवर मतपडताळणीची मागणी. 104 अर्ज आल्याची निवडणूक आयोगाची माहिती. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक अर्ज. अकोल्यातील 2 गावांमध्ये बॅलेटवर मतदान घेत असल्याची अफवा. मतदान पुढे ढकलल्याचं कारण देत मॉकपोल रद्द. बाळापूर तालुक्यातील घटना. गावात पोलीस बंदोबस्त. गुरुद्वारात दानरूपी आलेल्या दागिन्यात गैरव्यवहार झाल्याची उच्च न्यायालयात याचिका. 94 किलो दागिने वितळून 48 किलो झाल्याचा दावा. शासनाने 18 डिसेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश. मालेगाव कथित बोट जिहाद प्रकरणात ईडीच्या छापेमारीत मोठी कारवाई. मुंबई आणि अहमदाबादमध्ये 60 ठिकाणी छापेमारी. सर्च ऑपरेशनमधून 13 कोटी 5 लाखांची मालमत्ता जप्त. मोहम्मद शफी आणि वसीम भेसानिया याने वेगवेगळ्या खात्यातून पैसे काढल्याचा आरोप. सोलापूरच्या सांगोल्यात युवा सेना संपर्क प्रमुख सागर पाटील यांच्या गाडीवर हल्ला. अज्ञात इसमाने हल्ला केल्याची माहिती. सागर पाटील माजी आमदार शहाजी पाटलांचे पुतणे. ऐन हिवाळ्यात राज्यात कमाल तापमान 30 अंशांवर तर किमान तापमान 20 अंशांवर. गेल्या 3 दिवसांपासून उष्णता वाढली. सोमवारपासून तापमानात घट होण्याचा अंदाज. पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून थंडी गायब झाली असून उकाडा वाढला. शुक्रवारी 19.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. मुंबई पालिकेने जाहीर केलेली 10% पाणी कपात मागे. कोकण रेल्वे मार्गावर देखभाल दुरुस्तीसाठी करमळी वेर्णा स्थानकादरम्यान ब्लॉक. 7 आणि 8 डिसेंबर दरम्यान ब्लॉक असल्यानं रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता. मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर. जलद लोकल माटुंगा मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावरून धावणार. वसई विरार मॅरेथॉन निमित्त पश्चिम रेल्वेवर विशेष लोकल चालणार. मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना मोठा दिलासा. नाशिकच्या ओझरमध्ये लढाऊ विमान तेजस आणि विशेष प्रशिक्षण विमान HTT-40च्या उत्पादनासाठी 3ऱ्या प्रोडक्शन लाईनचं काम पूर्ण. पुढील वर्षी विमानं भरारी घेणार. अंधेरीमधील गोखले पूल, मस्जिद बंदरचा कर्नाक आणि विक्रोळीचा उड्डाण पूल पावसाळ्याआधी मुंबईकरांच्या सेवेत येणार. मुंबईच्या जे रुग्णालयात वैद्यकीय संग्रहालयाचा पहिला टप्पा सुरू. आधुनिक वैद्यकीय आणि वैद्यकीय शिक्षणाचा इतिहास संग्रहालयामध्ये उलगडणार. नवी मुंबई पालिकेने बांधकाम नियमांचं पालन न करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा. नियम मोडणाऱ्या शहरातील 87 व्यावसायिकांना 1,17 लाखांचा दंड ठोठावला. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात 21व्या पशुगणनेस सुरुवात. 25 नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी या कालावधीत पशुगणना होणार.
मालमत्ता पत्रिकेत अर्थात प्रॉपर्टी कार्डावर फेरफार करण्याबाबतच्या नोंदीच्या नोटीस पोस्टद्वारे मिळणार, भूमी अभिलेख विभागाची माहिती. पीएमपीच्या पुणे दर्शन पर्यटन बस सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद, नोव्हेंबर महिन्यात 3 लाखाहून अधिक उत्पन्न. पुणे सोलापूर मार्गावरील वाहतुकीत जलवाहिनीच्या कामानिमित्त बदल, मम्मादेवी चौक ते अर्जुन रस्ता टी जंक्शन दरम्यान कामाला सुरुवात. नवी मुंबईत एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 57,05,000 रुपयांची फसवणूक, जादा परताव्याचा आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक, सायबर पोलिसात संबंधित व्यक्तींच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल. कर्मचारी भविष्य निधी संघटनेकडून युनिव्हर्सल अकाउंट नंबर आणि आधार लिंक करण्यासाठी मुदतवाढ, 15 तारखेपर्यंत लिंक करण्याची मुदत. नागपूर विद्यापीठाला नवीन कुलगुरू मिळणार, IIT जोधपूरचे प्रोफेसर अग्रवाल यांची समितीवर सदस्य म्हणून निवड. राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नवं धोरण तयार, शाळांच्या प्रसाधनगृहांमध्ये गजर, शाळा परिसरात सीसीटीव्ही असणार. विद्यार्थी वाहतूक बसची आजपासून तपासणी, पुण्याच्या खराडीमध्ये स्कूल बसला आग लागल्याच्या घटनेनंतर RTO सतर्क, बसची PUC, विमासारख्या अन्य बाबींची तपासणी. बार्टी सारथीच्या विद्यार्थ्यांना 2 महिन्यात फेलोशिप मिळणार, विद्यार्थ्यांची कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्ण, विद्यार्थ्यांकडून 6 माही अहवाल मागवला. नवी मुंबईच्या APMC मध्ये नवीन कांद्याची आवक वाढत असल्यानं दर घसरले, नवीन कांद्याची 35-45 रुपये किलोनं विक्री. धुळ्यात बाळापूरमधील 2 पेट्रोल पंप सील, मालमत्ता कर थकवल्यानं मालमत्ता कर विभागाची कारवाई. नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळ्याला जाण्यासाठी बस सेवा बंद असल्यानं प्रवाशांचे हाल, मागील 2 महिन्यांपासून बस सेवा बंद. धुळ्यातील कृषी कॉलनी भागात चोरट्यांचा ऐदोज, बंद घरात चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, पोलिसांकडे रात्रीच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी. पुण्याच्या नसरापूर गावामध्ये चोरट्यांनी 4 दुकानं फोडल्याची घटना, मुद्देमालासह रोख रक्कम नंपास, राजगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची स्थानिकांची मागणी. धुळे महानगरपालिका ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणार, 5 टन खत निर्मिती करण्याचं नियोजन, कचऱ्याचा प्रश्न निकाली निघणार. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील वारणा पट्ट्यात अवकाळी पाऊस, अचानक आलेल्या पावसामुळे ऊस तोडणी खोळंबणार, शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. वाशिममध्ये जोरदार अवकाळी पाऊस, तुरीच्या आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता. बुलढाणा जिल्ह्यात सकाळपासून पावसाची रिपरिप, ढगाळ वातावरणामुळे तूर हरभरा पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. राज्यात शासनाकडून 1 रुपयात पीक विमा योजना लागू, मात्र एका तालुक्यात 3000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर हरभऱ्याची लागवड झाली तरच पीक विम्याचा लाभ मिळणार, शासनाच्या अटीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता. नंदुरबार जिल्ह्यात केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव, केळी उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता. जालन्यात नाफेडकडून 30,000 क्विंटल सोयाबीनची खरेदी, जिल्ह्यातील 11 केंद्रांवर खरेदी सुरू. साताऱ्याच्या कराड शहरात अवकाळी पावसाची हजेरी, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. वर्धा जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या पिकावर संकट, तुरीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांकडून फवारणी. नवी मुंबई बाजार समितीत कलिंगडाची आवक वाढली, मात्र ग्राहक नसल्यानं कलिंगड फेकून देण्याची व्यापाऱ्यांवर वेळ. अहिल्यानगरमध्ये गेल्या 5-6 दिवसांपासून ढगाळ वातावरण, कांदा पिकाचं मोठं नुकसान. बीडच्या माजलगावात 18,000 क्विंटल कापसाची खरेदी, 4.25 कोटींची उलाढाल. वाशिमच्या मंगरुळपीरमध्ये पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यामुळे बाजार समितीतील सोयाबीन, तूर पिकांचं मोठं नुकसान. चंपाषष्ठीनिमित्त जेजुरी गडावरून तेलहंडा काढण्यात आला, खंडेरायाला तेलवण आणि हळद लावून तेलहंडा काढला. नागपुरात 1 जानेवारी 2024 ते 5 डिसेंबर 2024 दरम्यान क्षयरोगाचे तब्बल 6,662 रुग्ण. जॉगिंग ट्रॅकवर ड्रग्ज विक्री सुरू असताना पोलिसांचा छापा, नाशिक पोलिसांची ड्रग्ज प्रकरणात मोठी कारवाई, 61 ग्रॅम ड्रग्जसह 4 ताब्यात. सभागृहात काँग्रेस खासदार अभिषेक मनु सिंघवींच्या बाकाखालून नोटांची बंडल, सभागृहाच्या तपासणी दरम्यान कॅश सापडल्याचा दावा. अदानी मुद्द्यावरून आज पुन्हा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गदारोळ, लोकसभेचं कामकाज 1 मिनिटात स्थगित, विरोधी पक्षाच्या खासदारांकडून संविधानाच्या प्रती घेऊन निषेध. संसद परिसरात राहुल गांधी, प्रियंका गांधींच्या नेतृत्वात विरोधी पक्षाची निदर्शनं, तोंडाला काळं मास्क, हातात संविधानाची प्रत घेत आंदोलन, मोदी अदानींविरोधात जोरदार घोषणा. दिल्लीला येण्याचा निर्णय शेतकरी संघटनांनी बदलला, शेतकऱ्यांचं आंदोलन तात्पुरतं स्थगित, बैठक घेऊन पुढचा निर्णय लवकरच जाहीर करणार. एजेलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय महाफास्ट न्यूज 100. स्वतःला टेस्ट करत रहा.